हॅलो स्टुडंट्स, आज आपण नेक्स्ट जो सेट नंबर आहे 21 त्याचा आज आपण त्याचे जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यातले ते सॉल्व करूया. त्यातला पहिला क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 1. अँगल ACB इज ॲन एक्सटिरियर अँगल ऑफ ट्रायंगल ABC. द मेजर ऑफ अँगल A and मेजर ऑफ अँगल B आर इक्वल. ठीक आहे, अँगल A आणि B आर मेजर दोघांचे सारखे आहेत. इफ मेजर ऑफ अँगल ACD इज 140 डिग्री, फाइंड द मेजर ऑफ द अँगल्स अँगल A अँड अँगल B. यांचे जे हे आहेत मेजर आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत. कोणाचे? मेजर ऑफ अँगल A आणि B या दोघांचे मेजर शोधायचे आहेत. ठीक आहे, आणि त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे? अँगल ACDची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे, ती म्हणजे 140 डिग्री दिलेली आहे. ठीक आहे, तर सर्वप्रथम आपण काय करू, डायग्राम काढून घेऊया. आता यांना आपण नाव देऊन टाकूया A, B आणि C. ठीक आहे, हा एक ट्रँगल झाला आपला बघा ABC आपल्या ॲज पर द अवर क्वेश्चन. आणि त्याला आपल्याला अजून एक एक्सटेन्शन द्यायचं आहे किंवा ॲड करायचं आहे, ते म्हणजे एक्सटिरियर अँगल आपल्याला द्यायचं आहे. तर आपण काय करूया, पुढे ह्या C पासनं त्याला थोडा एक्सटेंड करूया. आणि ह्या पॉईंटला आपण नाव देऊया D पॉईंट. ठीक आहे, आणि त्याची जी व्हॅल्यू आहे बघा दिलेली आपल्याला, अँगल ACD हा जो अँगल आहे त्याची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला बघा 140 डिग्री. ठीक आहे, लक्षात राहील, ACDची व्हॅल्यू दिली आहे 140 डिग्री. आणि नंतर बघा अँगल A आणि अँगल B आर इक्वल, म्हणून आपण त्यांना ह्या साईनने दाखवूया. अँगल A आणि अँगल B आर काय आहेत? इक्वल आहेत. मग आपल्याला ह्या अँगल A आणि अँगल B यांची व्हॅल्यू काढायची आहे बघा. ठीक आहे, तर ह्या जे एक्झाम्पल आहे ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला एक नवीन कॉन्सेप्ट शिकायची आहे, ती म्हणजे आपल्याला एक्सटिरियर अँगल जो आहे तो आलेला आहे बघा. एक्सटिरियर अँगल हा महत्त्वाचा इथे पॉईंट आहे. तर त्याची एक प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी आपण एकदा आधी लिहून घेऊ इथे आणि त्याच्यानंतर आपण ते सॉल्व करूया. ठीक आहे, आधी समजून घेऊ की एक्सटिरियर अँगलची कॉन्सेप्ट काय आहे. ठीक आहे, आता पहा मुलांनो, अगोदर आपल्याला समजून घ्यायचं आहे की आपण एक रफ डायग्राम करून घेऊ आणि ते एक्सप्लेन करून घेऊ. हा बघा आपला हा एक ट्रायंगल होता. इथे आपण हा A लिहिला, हा B, हा C आणि इथे हा D. ठीक आहे, आणि याला आपण 140 डिग्री नाव दिलेलं आहे, सॉरी मेजरमेंट दिली आहे. आता याच्यामध्ये बघा हा जो अँगल आहे हा AC आणि D हा काय एक्सटिरियर अँगल आहे. हा काय एक्सटिरियर अँगल आहे. आणि त्याचं एक प्रकारे एक फॉर्म्युला येतो किंवा प्रॉपर्टी येते. ती प्रॉपर्टी कशी आहे बघा, की मेजर ऑफ अँगल ऑफ एक्सटिरियर अँगल इक्वल टू सम ऑफ टू रिमोट इंटीरियर angles.
आता याच्यामध्ये बघा, हा जो एक्सटेरियर अँगल आहे ACD, याची जी व्हॅल्यू आहे ती 2 रिमोट इंटेरियर अँगल्स एवढी असते. मग आता इंटिरियर अँगल्स कोणते आहेत बघा याच्यामध्ये, तर अँगल ACB हा आहे बघा, ACB हा एक रिमोट अँगल आहे आणि दुसरा आहे CAB, बरोबर आहे. एक आहे ACB बघा, ACB प्लस अँगल ACB आणि अँगल आहे CAB. हे काय आहेत, रिमोट आहेत, रिमोट इंटिरियर अँगल्स आहेत आणि त्यांची व्हॅल्यू केवढी आहे बेटा बघा, ACD म्हणजे मेजर ऑफ अँगल ACD याची किंमत 2 अँगल्स जे रिमोट इंटिरियर अँगल्स आहेत आतल्या साईडचे, ट्रँगलच्या आतल्या साईडमधले जे अँगल्स आहेत त्यांच्या बेरजे एवढी येते, त्यांच्या ॲडिशन एवढी येते, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि म्हणून आपण एक प्रकारचं हे बघितलं की मेजर ऑफ द एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू सम ऑफ द 2 रिमोट इंटिरियर अँगल्स. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, आपल्याला पाठ करायचं आहे. ठीक आहे. तर प्रथम आपण काय करूया, आपल्याला ही कॉन्सेप्ट समजली की हा जो अँगल आहे बघा, एक्सटेरियर ACD इक्वल टू अँगल ABC आणि CAB हे 2 इंटरनल जे इंटेरियर अँगल्स आहेत त्यांची बेरीज ही सारखी असते, ॲडिशन ही सारखी असते. आता मग आपण सोल्युशन लिहूया बघा. आता आपल्याला हे तर दिलेलं नाही आहे, अँगल A आणि B आपल्याला दिलेलं नाही आहे. मग आता आपण अज्युम करू की त्यांची जी व्हॅल्यू आहे ती x डिग्री आहे. लेट मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल B. इक्वल टू का दिले आपण इथे लिहिले मी, कारण त्यांनी आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे की द अँगल मेजर ऑफ अँगल A आणि B आर इक्वल, म्हणून आपण त्याला इक्वल टू दिलं आणि त्याची व्हॅल्यू आपण दोघांची एकच देतोय, ती म्हणजे x डिग्री. हा जो व्हेरिएबल आहे त्याला आपण मानलं की ह्या दोघं अँगलची म्हणजे अँगल A आणि अँगल B ची व्हॅल्यू x डिग्री आपण मानली. ठीक आहे. आता पुढं मेजर ऑफ अँगल, आणि आता बघा पुढचं आहे अँगल ACD, अँगल ACD मेजर ऑफ अँगल ACD इक्वल टू मेजर ऑफ अँगल A आणि B. हे काय बघा आपण का लिहितोय ते मी सांगतो तुम्हाला. मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल B. आता हे का लिहितोय आपण की ACD हा तर एक्सटेरियर अँगल झाला आणि अँगल A आणि अँगल B हे रिमोट झाले. तर आपला नियम आहे की एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू द ॲडिशन ऑफ रिमोट टू इंटेरियर अँगल्स A आणि B. ठीक आहे. मग आपण इथे आधी लिहून घेऊ त्याचं रिझन लिहिल्याशिवाय आपण ते पूर्ण करायचं नाही. ठीक आहे. बाय प्रॉपर्टी ऑफ remote interiors angle of triangle. बघा हा नियम आपण लिहिला की प्रॉपर्टी ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स इज इक्वल टू द एक्सटेरियर अँगल. ठीक आहे. आणि म्हणून आपण अशा रीतीनं लिहिला. ठीक आहे. आता पुढे बघा आता याच्यात ACD ची किंमत आपल्याला किती दिली आहे बघा, याच्यामध्ये क्वेश्चनमध्ये ती दिली आहे ACD ची किंमत 140 आहे. म्हणून आपण आता काय करणार इथे ACD च्या ठिकाणी म्हणून
140 डिग्री इक्वल टू, हा बघा याची आपण अज्युम केली आहे किंमत एक्स डिग्री, म्हणून एक्स डिग्री प्लस बीची पण घेतली आहे आपण एक्स डिग्री. ठीक आहे, म्हणून 140 इक्वल टू एक्स आणि एक्स काय होतात 2x होतात. आता बघा आपण इथे एक्स आणि वाय घेतलं असतं तर ते ॲडिशन झाली असती का नाही, ती एक्स प्लस वाय आली असती. पण आपण इथे एक्सच घेतली आहे. का एक्स घेतली आहे, कारण मेजर ऑफ अँगल ए आणि मेजर ऑफ अँगल बी हा इक्वल आहेत आणि म्हणून एकाची जर एक्स आहे तर दुसऱ्याची एक्स, एकाची जर वाय असेल तर दुसऱ्याचीही वाय. ठीक आहे, कळलं. आता बघा आपण काय करूया, हा एक्स आहे हा इकडे घेऊया आणि हा 140 इकडे आणूया आणि डिव्हायडेड बाय 2. हे मल्टिप्लिकेशन होतं तर इथे का डिव्हिजन होतं आहे आणि 2 7 जा 40. ठीक आहे, उत्तर काय आलं, एक्स इक्वल टू 70. मग मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू 70 डिग्री आणि मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू 70 डिग्री. आणि ॲन्सरसुद्धा आपल्याला शेवटी लिहायचं आहे, हे विसरायचं नाही. मेजर ऑफ अँगल ए equal to 70 degree and measure of angle B equal to 70 degree. दोघांची 70 का आली, कारण ए आणि बी अँगल्स हे सेम आहेत. ठीक आहे, सोपं होतं. आता बघा मुलांनो, आपण सेकंड क्वेश्चन बघूया. तो काय, युजिंग द मेजर ऑफ द अँगल्स गिव्हन इन द फिगर अलॉंग साईड. हे बघा फिगर दिलेली आहे त्यांनी आणि ते काय म्हणत आहेत, फाइंड द मेजर ऑफ द रिमेनिंग 3 अँगल्स. हे जे 3 अँगल्स आहेत त्यांचे आपल्याला दिले आहेत. त्याला त्यांनी बघा एक दिलं आहे बघा AOB, याचं 8y डिग्री दिलेलं आहे. नंतर FOE याचं 4y डिग्री दिलेली आहे आणि COD याची व्हॅल्यू दिली आहे 6y डिग्री दिलेली आहे. ठीक आहे, आता याच्यावरनं आपल्याला काय करायचं आहे, या रिमेनिंग 3 अँगलची व्हॅल्यू काढायची आहे. तर आपण नेहमीप्रमाणे सोल्युशन लिहून घेऊया. आता बघा याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं आहे, आता आपण हे बघूया अगोदर की अँगल AOB दिसतंय, AOB अँगल EOD हे काय आहेत, आपण मागच्या एक्झाम्पल्समध्ये बघितले, मागच्या प्रॅक्टिस सेटमध्ये बघितले. काय आहेत हे AOB आणि EOD हे काय आहेत, हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. आणि त्याचा नियम आपण बघितला होता, प्रॉपर्टी, की जे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स असतात त्यांची व्हॅल्यू किंवा त्यांची मेजर हे काय असतं, सेम असतं. बरोबर आहे, लक्षात. तर ते आपण लिहून घेऊया. तर मेजर ऑफ अँगल AOB is equal to measure of angle EOD. आणि त्यांची किंमत काय आहे बघा, AOBची किंमत काय आहे, व्हॅल्यू काय आहे 8y. आणि मग त्याच्यामुळे ह्या EODची सुद्धा व्हॅल्यू काय येईल 8y येईल. म्हणून आपण लिहिलं 8y डिग्री आणि ब्रॅकेटमध्ये त्याचं रिझन लिहूया आपण. काय रिझन आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. ठीक आहे, आपण लिहिलं
व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत AOB आणि EOD, आणि म्हणून दोघांची व्हॅल्यू काय आली 8y डिग्री आली. ठीक आहे. बघा त्याचप्रमाणे अँगल बघा हा जो दिला आहे FOE, हा बघा इथे लिहून घेऊया आपण. मेजर ऑफ अँगल FOE इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल BOC. हा बघा हा इथे त्याच्या समोरचा BOC, याची काय व्हॅल्यू आहे 4y डिग्री. याची पण 4y डिग्री का आली, कारण हे सुद्धा अपोजिट अँगल्स आहेत व्हर्टिकली, आणि म्हणून त्यांची हे व्हॅल्यू सेम आली. त्याचप्रमाणे आता बघा मेजर ऑफ अँगल AOD, बघा AOD, मेजर ऑफ अँगल AOD हा काय आहे स्ट्रेट अँगल आहे, बरोबर आहे. तर त्याची व्हॅल्यू काय येणार 180 डिग्री येणार. मग ती आपण लिहूया इथे 180 डिग्री, आणि त्याचं रिझन पण लिहून घ्या. मेजर ऑफ स्ट्रेट अँगल, मेजर ऑफ स्ट्रेट अँगल. बघा आपल्याला लॉजिकली जायचं आहे. लॉजिकली म्हणजे काय, तर्काने जायचं आहे. म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी का हे जे लिहितोय हे का लिहितोय, तर त्याचं रिझन आपण लिहिलंच पाहिजे परीक्षेत, अन्यथा मार्क्स तुमचे कट होतील, हे लक्षात ठेवायचं आहे. आता पुढे तर आपण लिहूया मेजर ऑफ अँगल AOB. हे बघा मेजर ऑफ अँगल AOB हा 8y वाला जो आहे तो लिहायचा, प्लस मेजर ऑफ अँगल BOC. बघा मेजर ऑफ अँगल BOC, बी कुठे हा बघा BOC हा इथे बघा BOC, त्याची पण आपल्याला व्हॅल्यू 4y आलेली आहे BOC, प्लस मेजर ऑफ अँगल COD इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल AOD. हा बघा हा AOD जो आहे याच्या इक्वल टू काय आहेत बघा, हे AOB नंतर BOC आणि COD हे 3 अँगल्स मिळून काय बनतोय अँगल AOD बनतोय. मग त्याच्या आता आपण काय करूया, यांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण याच्यात पुट करूया. म्हणजे अँगल AOB ची किंमत किती काढली होती आपण 8y डिग्री होय, प्लस BOC ची किती आहे बघा, BOC ची 4y आहे, प्लस COD ची COD हे बघा इथे COD हा सुद्धा किती आहे तुमचा 6y आहे, इज इक्वल टू AOD आपण इथे लिहिलेला होता बघा 180 डिग्री. का, कारण तो स्ट्रेट अँगल आहे. मग आता यांची ह्या 8y प्लस 4y प्लस 6y यांची आपण ॲडिशन करूया. मग म्हणून 18y इक्वल टू 180 आलं. आता सो y इक्वल टू 180 डिवायडेड बाय 18. मग काय आलं उत्तर
8 10 180. मग काय आहे ते y इक्वल टू 10 डिग्री. ठीक आहे, वायची व्हॅल्यू काढली. आता आपण काय करू, हे जे बाकीचे विचारलेले अँगल्स आहेत त्यांचे आपण व्हॅल्यूज टाकून, वायची व्हॅल्यू टाकून त्यांचं मेजर्स डिराईव्ह करूया, शोधूया. मेजर ऑफ अँगल AOB इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल EOD. हे बघा, हे आपण लिहिलेलं होतं, इक्वल टू 8y म्हणून 8 आणि वायची व्हॅल्यू किती काढली आपण आता 10 म्हणून किती आली 80 डिग्री आली. राईट, कळलं. नंतर मेजर ऑफ अँगल COD इक्वल टू मेजर ऑफ अँगल AOF. हे बघा, AOF तो किती आहे 6y आहे म्हणून 6 × 10 इक्वल टू 60 डिग्री आली. ठीक आहे, आणि मेजर ऑफ अँगल FOE हा कोणता आहे बघा, FOE तो 4y आहे, बरोबर आहे. FOE इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल BOC. कारण BOC काय त्याचा व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. मग तो कितीचा आहे 4yचा आहे म्हणून आपण काय करू 4 × 10 इक्वल टू 40 डिग्री. ठीक आहे, म्हणजे बघा आपण अशा रीतीनं तिन्ही अँगल्सचे व्हॅल्यूज डिराईव्ह केलं आहे, त्याचे ॲन्सर लिहिले. आता मुलांनो, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे 3rd नंबर. तो आधी समजून घेऊया आपण आधी. इन द आयसोसेलिस ट्रँगल ABC, त्या ट्रँगलचं नाव दिलं ABC, अँगल A अँड अँगल B. बघा, अँगल A अँड अँगल B आर इक्वल. अँगल A आणि B काय सारखे आहेत. अँगल ACD इज ॲन एक्सटर्नल अँगल ऑफ ABC. आणि त्याला ABC जो दिला होता त्याला एक एक्सटर्नल अँगल त्यांनी लावलेला आहे, तो आहे अँगल ACD. ठीक आहे, द मेजर ऑफ द अँगल ACB अँड अँगल ACD आर 3x - 17 डिग्री. आणि ACB एक अँगल आहे आणि ACD आहे, त्या दोघांची मेजर काय दिलं आहे 3x - 17 दिलं आहे डिग्री आणि 8x + 10 दिलेलं आहे दोघांची. एक ACBची 3x - 17 आहे आणि ACDची किती लिहिली आहे 8x + 10 डिग्री दिलेली आहे रिस्पेक्टिवली. फाइंड द मेजर ऑफ अँगल ACB अँड अँगल ACO. अँगल ACO अँड त्याच्याबरोबर त्यांनी विचारलं की अँगल A आणि अँगल B, अँगल A आणि B त्याचे पण मेजर्स आपल्याला शोधायचे. बघा, क्वेश्चन्स भला मोठा दिसतो आहे, परंतु त्याला घाबरून जायचं नाही, कारण जॉमेट्रीमध्ये क्वेश्चन्स मोठमोठे असतात पण उत्तरं ॲन्सर्स मात्र अत्यंत सोपे असतात. का? कारण आपल्याला जायचं असतं ॲज पर द रूल्स किंवा ॲज पर द प्रॉपर्टीज, आणि ह्या ज्या प्रॉपर्टीज असतात ह्या आपल्याला माहिती पाहिजे, आपण त्या पाठ केल्या पाहिजे आणि त्यांचं इम्प्लिमेंटेशन म्हणजेच त्याचं उपयोग आपल्याला करता आला पाहिजे. ठीक आहे, आणि म्हणून प्रत्येक क्वेश्चनचा जो स्टडी असतो तो तुम्ही 2-2, 3-3 वेळा केला पाहिजे. अदरवाईज तुम्ही काय करतात, ते एकदा सोडवतात किंवा क्लासमध्ये किंवा स्कूलमध्ये झाल्यानंतर त्याच्याकडे बघत नाही, तर ते कम्प्लिटली रॉंग आहे. त्याला वारंवार जर आपण पाहिलं तरच आपल्या लक्षात जॉमेट्री राहते, अदरवाईज ते आपल्याला विसरायला होतं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मग आपण अगोदर काय करूया, याचा एक अँगल काढूया. ट्रँगल जो आहे ABC आणि त्याला एक एक्सटर्नल जो हे आहे अँगल आहे ACD तो देऊया. ठीक आहे, हे आपण काढून घेतले इथे आणि इथे करूया. ओके,
त्याचं आपण नेम्स जे आहेत अँगलचे ते आपण लिहूया अगोदर. बघा, हा अँगल ए आहे, हा अँगल बी आहे आणि हे दोघं सारखे आहेत कारण त्यांनी आपल्याला दिलेत बघा की अँगल ए आणि अँगल बी सेम आहे. अँगल ए आणि बी आर सेम आणि म्हणून आपण त्यांना अशा चिन्हानं त्याला मार्क देऊन सांगितलं आहे की कळतं की अँगल ए आणि अँगल बी काय आहे, हे सारखे आहेत. ठीक आहे. नंतर बघा, हा सी आहे आणि हा इथे आला डी. आता इथे बघा ए बी सी आहे, कारण का दिले, कारण क्वेश्चनमध्ये ए बी सी आहे म्हणून. जर इथे पी क्यू असतं, पी क्यू आर वगैरे एस असतं तर आपण तसं दिलं असतं. आता हा जो ए सी बी आहे बघा, अँगल ए सी बी याचा जो व्हॅल्यू आहे तो त्यांनी दिला आहे 3x - 17. 3x - 17 डिग्री. आणि हा जो एक्सटर्नल अँगल आहे बघा ए सी डी, तो किती दिला आहे त्यांनी 8x + 10. 8x + 10 डिग्री. ठीक आहे. एवढं आपल्याला कळलं. आपण ॲज पर द क्वेश्चन हे एक डायग्राम काढली. आपल्याला माहिती आहे एक्सटर्नल अँगल कसा काढायचा. हा सी डी हे एक्सटेन्शन दिल्यानंतर हा काय होतो, ए सी डी हा तुमचा एक्सटर्नल अँगल होतो आणि अँगल ए आणि बी हे काय होतात, हे तुमचे रिमोट इंटेरियर अँगल म्हणतात. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे ते. तर आपण नेहमीप्रमाणे सोल्युशन लिहून घेऊया. सोल्युशन. आता पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे बघा की मेजर ऑफ अँगल ए सी आणि बी जो किती दिला आहे आपल्याला 3x - 17 दिला आहे. बरोबर आहे. ए सी बी, हा ए सी बी आणि ए सी डी यांच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला काय आठवतं आहे का, काय असेल हे ए सी बी आणि ए सी डी आणि हे अँगल्स कशावर आहेत, बी डी या सरळ रेषीय कोनावर आहे. मग यांची ॲडिशन किती येईल आठवतं आहे का, ए सी बी आणि ए सी डी यांची ॲडिशन येईल 180 डिग्री. करेक्ट, कारण ते अँगल इन लिनियर पेअर अँगल्स इन लिनियर पेअर आहेत. बरोबर आहे. म्हणून आपण काय करूया, आधी लिहून घेऊया. मेजर ऑफ अँगल ए सी बी प्लस मेजर ऑफ अँगल ए सी डी, तो किती येतो, दोघांची ॲडिशन 180 डिग्री येते. बरोबर आहे. आणि त्याला रिझन आपण देऊया. रिझन दिल्याशिवाय लिहायचं नाही उत्तर. अँगल्स इन लिनियर पेअर. मग आता आपण काय करायचं की जो मेजर ऑफ अँगल ए सी बी याची व्हॅल्यू किती दिली आपल्याला त्यांनी 3x - 17 दिली आहे. 3x - 17 आणि ए सी डीची किंमत काय दिली आहे बघा त्यांनी 8x + 10. मग दोघांची आपल्याला काय करायची आहे, ॲडिशन करायची आहे. मग 8x + 10 = 180. बरोबर आहे. मग आता आपण एक काम करूया, याची आपण ॲडिशन करूया. 3x 8x याची होईल 17 आणि 10 याची पण होईल.
मग 3x प्लस 8x किती झाले? 9, 10, 11. 11x आता बघा इक्वल टू हे 180 जसेचे तसे आहे. आता हा -17 आणि +10 किती होतात? -7 होईल, बरोबर आहे. तर त्या -7ला इकडे आणलं आपण की काय होईल? +7 होईल. म्हणून 11x इक्वल टू 180 + 7 187 येईल. मग x इक्वल टू 187 डिवायडेड बाय 11 इज इक्वल टू किती येणार? 17 डिग्री येणार, बरोबर आहे. हे कसं आलं लक्षात ठेवा, कारण ACBची व्हॅल्यू होती 3x - 17, बरोबर आहे. आणि ACDची किती होती? 8x + 10 = 180. मग 3x + 8 11x आले, -17 आणि 10 -7 होते ते आपण प्लस करून घेतले इकडे आणल्यानंतर, आणि दोघांची बेरीज काय झाली? ॲडिशन 180 + 7 आला आणि x = 187/11. मग त्याचं उत्तर आलं 17 डिग्री, बरोबर आहे. एवढं कळलं. आता आपण काय करूया, मेजर ऑफ अँगल ACB इक्वल टू त्याची ACBची व्हॅल्यू किती होती बघा? ACBची 3x - 17 डिग्री होती, बरोबर आहे. आता एक्सची व्हॅल्यू आपल्याला कळली आहे, किती आहे? x आहे. मग ती एक्सच्या ठिकाणी इथे आपण इन्सर्ट करू. मग इक्वल टू 3 × 17 - 17. मग आता बघा 17 3 जा 51 मायनस हे 17 जसेचे तसे, आणि मग 51 - 17 किती आले? 11 - 7 4 आणि 4 - 1 3 34 डिग्री आली बघा. आता बघा मेजर ऑफ अँगल ACD आहे हा, त्याची पण व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. आपण ह्या नेक्स्ट पेजवर लिहून घेऊया जरा. मेजर ऑफ अँगल ACD त्याची हे काय दिलेली होती आपल्याला? 8x + 10 8x + 10 डिग्री, बरोबर आहे. मग आपल्याला इथे 8x ची किंमत आपली आली होती, किती आली होती x ची किंमत? 17 + 10 डिग्री. आता 17 8 जा 136 + 10 = 146. म्हणजे मेजर ऑफ अँगल ACDची किंमत काय आली? व्हॅल्यू काय आली? 146 डिग्री आली बघा. मग आता पुढे आपण काय करूया, मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल B इक्वल टू मेजर ऑफ अँगल ACD, जे आपण सुरुवातीलाच लिहिलं होतं बघा. का लिहिलं होतं आपण ते? तर त्याचं रिझन आपण लिहूया. बाय प्रॉपर्टी ऑफ रिमोट इंटेरियर angles of triangle.
हे आपल्याला रिझन देता येतं आहे, कारण मेजर ऑफ अँगल ए आणि बी इज इक्वल टू ACD हा एक्सटर्नल अँगल आहे आणि ए आणि बी हे रिमोट इंटेरियर अँगल आहे आणि दोघांची रिमोटची बेरीज काय ते येते ACD एवढे, एक्सटर्नल अँगल एवढी येते आणि एक्सटर्नल अँगलची जी आपल्याला हे दिली आहे किती आलं ते 146 आहे. मग त्यानुसार आपण त्याचं ॲन्सर काढण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. मग मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी, आपण ACDची किंमत किती निघाली आपली 146 आहे. ठीक आहे. मग मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 73 डिग्री. आता इथे बघा मुलांनो, इथे मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू 73. 73 का आलं? कारण आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं होतं की मेजर ऑफ अँगल ए आणि मेजर ऑफ अँगल बी हे सेम आहेत, यांचं मेजरमेंट सेम आहेत, म्हणून आपण इक्वल टू केलं. आणि हे दोघं असल्यामुळे आपण काय केलं 146 डिवायडेड बाय 2, तर त्याचं उत्तर आलं 73. म्हणजे मेजर ऑफ अँगल ए 73 आणि मेजर ऑफ अँगल बी हा सुद्धा 73. म्हणजे 146 डिवायडेड बाय 2. 2 का केलं? कारण अँगल ए आणि अँगल बी हे दोन आहेत, म्हणून प्रत्येकाची किंमत काढायची आहे, तर त्याला 2 ने आपण डिव्हाइड केलं. ठीक आहे. ओके. मग आता आपल्याला हे इथे आपला आटोपलेला आहे. याच्यात पण काही अडचण असेल तर नक्की तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. थँक्यू.